Okay, so now today we are going to start with the locator strategies. Okay, so आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? आपण स्टार्ट केलं होतं सॉफ्टवेअर टेस्टिंग पासून. सॉफ्टवेअर टेस्टिंगचे आपण टाईप बघितले दोन, मॅन्युअल आणि ऑटोमेशन. ऑटोमेशनचं आपण अल्टिमेटली नीड बघितली. त्याच्यानंतर आपण सेलेनियमचं आर्किटेक्चर बघितलं, सेलेनियमचे कंपोनंट बघितले. जर तुम्हाला आठवत असतील आपण काल सेलेनियमचे 4 कंपोनंट बघितले: सेलेनियम आयडी, सेलेनियम आरसी, सेलेनियम वेब ड्रायव्हर अँड देन सेलेनियम ग्रिड. सो प्रत्येकाचे काहीतरी डिसएडव्हान्टेजेस होते किंवा काही लिमिटेशन्स होते. याच्यामुळे अल्टिमेटली काय झालं, अल्टिमेटली न्यू व्हर्जन काय झाले मार्केटमध्ये येत राहिले. ओके, आपण प्रत्येकाचं एक आर्किटेक्चर बघितलं. सेलेनियम आरसी वर्सेस वेब ड्रायव्हर काय होतं, सेलेनियम आरसीचे काय लिमिटेशन्स होते, ओके, ते ओव्हरकम कसे झाले सेलेनियम वेब ड्रायव्हरमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्याच्यानंतर आपण इन डिटेल बघितलं की सेलेनियम वेब ड्रायव्हरचं आर्किटेक्चर कसं आहे. एक्झॅक्टली आपली तुमची जी काही ऑटोमेशनची स्क्रिप्ट असते, जी कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लिहिलेली असते, ती ॲक्च्युली एखाद्या वेब ब्राउझरवरती कशी एक्झिक्यूट होते हे आपण अल्टिमेटली बघतो. ओके, सो आणि त्याच्यानंतर आपण लास्टला काल पाहिलं की सेलेनियमचा सेटअप आपल्या सिस्टीमवरती आपण कसा केला. ओके, त्याच्यासाठी एक मी डॉक्युमेंट शेअर केलं होतं ग्रुपवरती, ज्याच्यामध्ये इनिशियली आपल्याला काय जावा पाहिजे प्रोग्रामिंग लँग्वेज, आणि आपलं अझम्पशन आहे की तुम्ही जावाशी सिमिलर आहात. पण ॲक्च्युली ज्यावेळेस आपण सेशन चालू करणार ही बॅच, त्यावेळेस आपण कोर जावा आपण कम्प्लिटली घेणार आहे या कोर्समध्ये. त्याच्यानंतर आपण सेलेनियमला स्टार्ट करणार. पर फॉर डेमो सेशन आपण असं अझम्पशन आहे की तुम्हाला सेलेनियम माहिती आहे, सॉरी जावा माहिती आहे. ओके, सो जावा आपण त्या डॉक्युमेंटमध्ये आपण बघितलं की जावा तुमच्या सिस्टीमवरती तुम्ही कसं इन्स्टॉल करू शकता. त्याच्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज झाली. त्याच्यानंतर तुम्हाला एक आयडीई पाहिजे, म्हणजे एक एडिटर पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची स्क्रिप्टिंग करू शकता, बरोबर. सो त्या केसमध्ये आपण बघितलं की आपण इंटेलिजे. सो इंटेलिजेचं अल्टिमेटली डाउनलोड कुठून करायचं, त्याचा सेटअप कसा करायचा, हेही त्या डॉक्युमेंटमध्ये आपण बघितलं. त्याच्यानंतर ॲक्च्युअल आता सेलेनियम आपल्याला पाहिजे, जे अल्टिमेटली तुम्हाला वेब ऑटोमेशनसाठी काय करेल, हेल्प करेल. सो सेलेनियम आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड केली झिप फाईल, आणि आपण त्याला एक्स्ट्रॅक्ट करून एका लोकेशनवरती ठेवली. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, इक्लिप्समध्ये एक नवीन प्रोजेक्ट बनवला जावाचा. आणि त्या प्रोजेक्टमध्ये आपण काय केलं, जर तुम्हाला आठवत असेल तर आपण या लोकेशनला गेलो. प्रोजेक्ट स्ट्रक्चरमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला डिपेंडन्सी मॉड्यूल्समध्ये जायचं आहे. मॉड्यूल्सवरून तुम्हाला डिपेंडन्सी टॅबवरती यायचं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं प्लस बटनवरती क्लिक करून जार ऑर डिरेक्टरी सिलेक्ट करायचे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या लोकेशनला तो सेलेनियमचा फोल्डर एक्स्ट्रा करून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सेट ऑफ जार्स म्हणजे लायब्ररीज भेटतील. त्या सगळ्या लायब्ररी तुम्हाला सिलेक्ट करून काय करायचंय, या लोकेशनवरती ऍड करायचे. ओके, सो ह्या सगळ्या स्टेप्स आपण काल बघितल्या. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक डमी वेबसाईट बेसिकली काय केली होती, ओपन करून दाखवली होती युझिंग बेसिकली जसं आपण आर्किटेक्चरमध्ये शिकलो होतं की तुम्हाला सुरुवातीला ड्रायव्हर इनिशियलाइज करावा लागतो. त्याच्यानंतर युझिंग दॅट ड्रायव्हर ऑब्जेक्ट तुम्ही काय करू शकता, ड्रायव्हर डॉट गेट ही बेसिकली एक मेथड आहे सेलेनियमने प्रोव्हाइड केलेली. त्याला तुम्ही एक URL पाठवू शकता. तर अल्टिमेटली ही कमांड काय करेल, तुम्हाला ब्राउझर लॉन्च करून देईल आणि ही पर्टिक्युलर URL पर्यंत तुम्हाला नेव्हिगेट करून देईल. त्याच्यानंतर आपण हार्ड स्टॉप घेतला होता, कारण की आपल्याला ते पाहायचं होतं की ॲक्च्युअलमध्ये खरंच ब्राउझर ओपन केला आहे किंवा नाही. त्यासाठी आपण हार्ड स्टॉप स्लिप टाकलं होतं, आणि त्याच्यानंतर आपण जो काही ब्राउझर ओपन केला त्याला आपण काय केलं, क्लोज केलं होतं. ओके, सो हे आतापर्यंत आपण कालपर्यंत पाहिलं होतं. ओके, ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत का, की कोणी सेटअप ट्राय केला त्यांना काही इश्यू आला कोणाला, किंवा इन जनरल काय डाऊट आहे कालपर्यंतच्या सेशनमध्ये? येस, नो? ओके ओके, आता आपण आजचा टॉपिक स्टार्ट करू, लोकेटर स्ट्रॅटजी. ओके, आता जसं आपण पाहिलं की जर तुम्हाला ऑटोमेशन एखाद्या वेबसाईटचं करायचं असेल, तर तुम्हाला माहिती आहे की एखादी वेबसाईट जर असेल, ती वेबसाईट काय बनते, डिफरंट HTML कंपोनंटने बनलेली असते. त्याच्यामध्ये डिफरंट HTML कंपोनंट काय असतात, तुमच्याकडे राहते एक टेक्स्ट फील्ड असेल, किंवा बटन असेल, किंवा चेकबॉक्स असेल, किंवा रेडिओ बटन असेल, किंवा लिंक असतील. ओके, असे बेसिकली काय असतील तुमच्याकडे, डिफरंट HTML कंपोनंट असतील. आणि अशा HTML कंपोनंटलाच बेसिकली कंबाईन करून एखादी वेबसाईट बनते. म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या, आता फॉर एक्झाम्पल ही एक वेबसाईट आहे, ओके, फॉर्म फील्ड्स नावाची.
ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काही टेक्स्ट फील्ड्स आहेत, काही चेकबॉक्स आहेत, बरोबर, काही बेसिकली बटन्स आहेत, काही टेक्स्ट एरिया आहे, किंवा हे पर्टिक्युलर एक लिंक आहे, अबाउट एक लिंक आहे, राईट. सो दॅट मीन्स हे पर्टिक्युलर पेज कोणकोणत्या HTML कंपोनंटनी बनलंय, तर टेक्स्ट फील्डनी बनलेलं आहे, तुमच्या चेकबॉक्सनी बनलेलं आहे, तुमच्या रेडिओ बटननी बनलेलं आहे, राईट. परत तुमच्याकडे ड्रॉपडाऊन आहे, राईट. त्याच्यानंतर बटन आहे किंवा लिंक आहे तुमच्याकडे. ओके, ह्या पर्टिक्युलर HTML कंपोनंट यूज करून हे काय बेसिकली एक वेबसाईट बनलेली आहे. ओके, एखाद्या वेब ॲप्लिकेशनला ऑटोमेट करणं किंवा एखाद्या वेब ॲप्लिकेशनला टेस्ट करणं म्हणजे काय, की तुम्ही काय करणार आहे, ह्या पर्टिक्युलर फील्ड्समध्ये काहीतरी डेटा एंटर करणार आहे ॲज पर युअर बेसिकली द फंक्शनॅलिटी, आणि ती प्रॉपरली चालते किंवा नाही ही अल्टिमेटली तुम्ही काय करता, व्हॅलिडेट करता. सो ऑटोमेशनमध्ये पण अल्टिमेटली आपल्याला तेच करायचे. ओके, सो दॅट मीन्स ऑटोमेशनमध्ये आपण काय करतो, की तुमच्याकडे जे काही HTML कंपोनंट आहेत आणि जी काय बेसिकली टेस्ट सिनॅरिओ तुम्हाला ऑटोमेट करायचा आहे, ते सिनॅरिओ ऑटोमेट करायचा म्हणजे काय, की जे काही HTML कंपोनंट तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, ॲक्शन परफॉर्म करायचे. जर टेक्स्ट फील्ड असेल तर ॲक्शन काय असेल, काहीतरी डेटा एंटर करायचा असेल. ओके, बटन असेल तर त्या बटनवरती तुम्ही क्लिक करू शकता. चेकबॉक्स असेल तर चेकबॉक्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. रेडिओ बटन असेल तर रेडिओ बटनवरती तुम्ही क्लिक करू शकता, राईट. ड्रॉपडाऊन असेल तर ड्रॉपडाऊनमधून काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला सिलेक्ट करायची असेल. ओके, सो दॅट मीन्स ह्या पर्टिक्युलर काय झाल्या, विथ रिस्पेक्ट टू इच कंपोनंट ह्या वेगवेगळ्या काय झाल्या तुमच्याकडे ॲक्शन्स आहेत. आणि ह्याच ॲक्शन्स आपण ज्या आता मॅन्युअली केल्या त्याच तुम्हाला काय करायच्यात, ऑटोमेशन थ्रू करायच्या. ओके. आता जर तुम्हाला मॅन्युअली करायचे असतील तर तुम्हाला इथं समजतंय, राईट. बघून तुम्हाला समजतंय की हे टेक्स्ट फील्ड आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण डेटा काय करू शकतो, एंटर करू शकतो. हे चेकबॉक्स आहे, तुम्हाला माहिती आहे की याला आपण क्लिक केल्यानंतर तो सिलेक्ट होऊ शकतो. ओके. तुम्हाला हे रेडिओ बटन दिसतंय म्हणून तुम्ही काय करू शकता, याच्यावरती क्लिक करू शकता. हा ड्रॉप डाउन आहे, तुम्हाला माहिती आहे डोळ्याने दिसतोय, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यातून व्हॅल्यू सिलेक्ट करू शकता. ओके. हे झालं पूर्ण मॅन्युअल. आता जर आपल्याला याच सगळ्या ॲक्शन्स जर तुम्हाला ऑटोमेट करायच्या असतील, तर तुम्हाला तुमच्या सेलेनियमच्या स्क्रिप्टला त्या पद्धतीने त्या इन्स्ट्रक्शन द्याव्या लागतील. ओके, इन्स्ट्रक्शन द्याव्या लागतील म्हणजे काय, की तुम्हाला सांगावं लागेल की ही एक नेम नावाची एक टेक्स्ट फील्ड आहे. या टेक्स्ट फील्डमध्ये विशाल हा डेटा काय कर, एंटर कर. ओके, ही एक चेकबॉक्स आहे मिल्क नावाचा, तो मिल्क नावाचा चेकबॉक्स काय कर, सिलेक्ट कर. ओके, ह्या काय झाल्या, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन झाल्या ज्या तुम्हाला तुमच्या ऑटोमेशनच्या स्क्रिप्ट थ्रू काय करायच्या, द्यायच्या. ओके, आता ह्या इन्स्ट्रक्शन देत असताना तुम्हाला ह्याला सांगावं लागेल की तुमच्या स्क्रिप्टलाही कळालं पाहिजे की नेम नावाची ही एक टेक्स्ट फील्ड त्या पर्टिक्युलर वेब पेजवरती काय प्रेझेंट आहे. ओके, हे तुम्हाला कसं समजतं, तर हे समजण्यासाठी तुमच्या ऑटोमेशन स्क्रिप्टला अल्टिमेटली लोकेटर बेसिकली डिफरंट स्ट्रॅटर्जीज प्रोव्हाइडेड बाय सेलेनियम आहे. ओके, म्हणजे कोणत्याही HTML कंपोनंटला तुम्हाला आयडेंटिफाय करण्यासाठी सेलेनियमनी काही स्ट्रॅटर्जीज प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत. त्या स्ट्रॅटर्जीज यूज करून तुम्ही काय करू शकता, प्रत्येक HTMLच्या कंपोनंटवरती त्या वेबसाईटवरती असलेल्या HTML कंपोनंटला तुम्ही काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता. अँड दिस इज वन ऑफ द क्रुशियल टास्क इन ऑटोमेशन टेस्टिंग. ओके, प्रत्येक एलिमेंटला ज्या एलिमेंटवरती तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत, त्या एलिमेंटला तुम्हाला युनिकली आयडेंटिफाय करता आलं पाहिजे युझिंग प्रोव्हाइडेड स्ट्रॅटर्जीज बाय सेलेनियम. ओके, सो या सेलेनियमनी 8 बेसिकली या स्ट्रॅटर्जीज काय केलेल्या आहेत, प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या स्ट्रॅटर्जी यूज करून आपण काय करायचंय, एलिमेंटला युनिकली आयडेंटिफाय करायचे वेब पेजवरच्या आणि त्याच्यावरती ऍक्शन परफॉर्म करायची. ओके, सो आता काय झालं, की आता आपल्याला बघायचं की अल्टिमेटली काय आपण सांगितलं, की हे एलिमेंट आयडेंटिफाय करणं बेसिकली युनिकली हे वन ऑफ द बेसिकली इम्पॉर्टंट टास्क इन ऑटोमेशन टेस्टिंग. सो आता आपण बघू की त्यातलं पहिली जी स्ट्रॅटर्जी आहे ती आहे आयडी. म्हणजे आयडी ही स्ट्रॅटर्जी काय सांगते, अल्टिमेटली जर हा नेम एक टेक्स्ट फील्ड आहे, ओके, आणि हे जर तुम्हाला आयडी स्ट्रॅटर्जीनी जर तुम्हाला या नेम टेक्स्ट फील्डला युनिकली आयडेंटिफाय करायचं असेल, तर ते तुम्ही करू शकता. काय असं करू शकता, तुम्हाला काय करावं लागेल, या पर्टिक्युलर टेक्स्ट फील्डला राईट क्लिक करायचं आणि इन्स्पेक्ट नावाचा एक ऑप्शन आपल्याकडे असतो. त्या इन्स्पेक्टवरती काय करायचं, तुम्हाला क्लिक करायचं. ओके, आता मी तुम्हाला परत एक्सप्लेन करतो, की आपण बघतोय, पहिली स्ट्रॅटर्जी आयडी लोकेटर स्ट्रॅटर्जी आपण म्हटलं, की आपल्याला काय, की नेम टेक्स्ट फील्डला युनिकली आयडेंटिफाय करायचं असेल, तर ते तुम्ही करू शकता. काय असं करू शकता, तुम्हाला काय करावं लागेल, या पर्टिक्युलर टेक्स्ट फील्डला राईट क्लिक करायचं आणि इन्स्पेक्ट नावाचा एक ऑप्शन आपल्याकडे असतो. त्या इन्स्पेक्टवरती काय करायचं, तुम्हाला क्लिक करायचं. ओके, आता मी तुम्हाला परत एक्सप्लेन करतो, की आपण बघतोय पहिली स्ट्रॅटर्जी आयडी
प्रत्येक इलेमेंट हा युनिकली आयडेंटिफाय करायचा आहे, ज्या इलेमेंटवरती तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचं. आणि तो युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी सेलेनियमनी काही डिफरंट स्ट्रॅटर्जीज प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत. त्याच स्ट्रॅटर्जी आपण वन बाय वन काय करतोय आता बघतोय. त्यातली पहिली स्ट्रॅटर्जी आपली काय आहे तर आयडी. सो आयडी स्ट्रॅटर्जी याच्यासाठी आपल्याला ब्राउझरवरती त्याला कन्फर्मेशन घ्यावं लागतं की युझिंग आयडी स्ट्रॅटर्जी एखादा इलेमेंट युनिकली आयडेंटिफाय होतोय किंवा नाही. तर हे बघण्यासाठी आपल्याला काय करायचं, जर मी ठरवलं की मला नेम ही टेक्स्ट फील्ड आयडी स्ट्रॅटर्जीनी काय करायची आहे आयडेंटिफाय करायची आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, ह्या नेम ह्या टेक्स्ट फील्डवरती राईट क्लिक करावं लागेल आणि तुम्हाला इन्स्पेक्ट ह्या बेसिकली ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. जसंही तुम्ही इन्स्पेक्ट वरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला इथं डिफरंट बेसिकली टॅब दिसतील, पण तुमचा बाय डिफॉल्ट सिलेक्टेड टॅब कोणता असेल, इलेमेंट्स असेल. ओके, जरी तुम्ही राईट क्लिक करून इन्स्पेक्ट केलं आणि तुमचा इलेमेंट्स हा टॅब बाय डिफॉल्ट सिलेक्टेड नसेल, तरीही तुम्हाला काय करावं लागेल, इलेमेंट्स या टॅबवरती काय करावं लागेल, यावं लागेल. ओके, ऑटोमेशन टेस्टरला हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, युनिकली आयडेंटिफाय करणं हे बेसिकली खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये. सो त्याच्यामुळे तुम्ही हे खूप जास्त केअरफुली समजून घ्या. ओके, सो आपण काय केलं आतापर्यंत, नेम या ह्याच्यावरती आपण राईट क्लिक केलं, इन्स्पेक्ट वरती क्लिक केलं आणि इलेमेंट्स या टॅबवरती आपल्याला काय करायचे, अल्टिमेटली जायचे. आता तुम्ही बघू शकता ही टेक्स्ट फील्ड तुम्हाला माहिती आहे HTML मध्ये आपल्याकडे इनपुट असतं, टॅग असतो, बटन असतं. ओके, लाईक अँकर टॅग असतो लिंकसाठी. ओके, ते डिफरंट टॅग असतात. सो जर तुम्ही आता बघितलं, जर मी या पर्टिक्युलर इनपुट वरती जर माऊस ओव्हर केला तर तुमची नेम ही टेक्स्ट फील्ड काय होते, हायलाइट होते. बरोबर, दॅट मीन्स दिस पर्टिक्युलर इनपुट टेक्स्ट फील्ड ऍक्च्युअली रिप्रेझेंट युअर नेम टेक्स्ट फील्ड. ओके, इन द UI. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आपलं टास्क काय आहे की आपल्याला नेम टेक्स्ट फील्ड काय करायची, युनिकली आयडेंटिफाय करायची युझिंग आयडी स्ट्रॅटर्जी. सो जर तुम्हाला आयडी स्ट्रॅटर्जीनी एखादा इलेमेंट जर आयडेंटिफाय करायचा असेल तर त्या पर्टिक्युलर HTML कंपोनंटला, म्हणजे आता या केसमध्ये इनपुट, या HTML कंपोनंटला तुमच्याकडं आयडी नावाचा ॲट्रिब्यूट काय असला पाहिजे, तर त्या पर्टिक्युलर इलेमेंटसाठी प्रेझेंट असला पाहिजे. ओके, जर तुम्हाला आयडी स्ट्रॅटर्जीनी काय करायचंय, त्या पर्टिक्युलर इलेमेंटला आयडेंटिफाय करायचं असेल तर. ओके, इथपर्यंत कोणाला काय डाऊट? कोणाला काय डाऊट इथपर्यंत? नो. ओके. ओके, सो नेम ही बेसिकली जी काही टेक्स्ट फील्ड आहे, याला आपल्याला काय करायचंय, आयडी स्ट्रॅटर्जीनी काय करायचंय, आयडेंटिफाय करायचंय. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला एखादा इलेमेंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या केसमध्ये ह्या पर्टिक्युलर नेम ही टेक्स्ट फील्ड जर मला आयडी स्ट्रॅटर्जीने आयडेंटिफाय करायची असेल, तर त्या पर्टिक्युलर फील्डसाठी आयडी हे बेसिकली ॲट्रिब्यूट असणं इम्पॉर्टंट आहे. ओके, आता मी तुम्हाला HTMLचे रिप्रेझेंटेशन दाखवतो. इनपुट हा काय आहे, तुमच्याकडे एक टॅग आहे, त्याला HTMLच्या लँग्वेजमध्ये काय म्हणतात, टॅग म्हणतात. टाइप हे काय बेसिकली एक ॲट्रिब्यूट आहे. आयडी काय एक ॲट्रिब्यूट आहे. नेम हे काय एक ॲट्रिब्यूट आहे. डेटा -CY हा पण एक काय ॲट्रिब्यूट आहे. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जी डबल कोटमध्ये दिलेली असती ती त्याची करस्पॉन्डिंग काय तर व्हॅल्यू आहे. ओके, सो दॅट मीन्स प्रत्येक HTML टॅगला काहीतरी सेट ऑफ काय असतात, ॲट्रिब्यूट्स असतात. ओके, आता ते ॲट्रिब्यूट्स डिपेंडिंग अपॉन द डेव्हलपर ते कोणकोणते ॲट्रिब्यूट त्या पर्टिक्युलर टॅगसाठी काय करतात, प्रोव्हाइड करत असतात, ते डेव्हलपरवरती डिपेंड आहे. पण या पर्टिक्युलर इनपुट टॅगसाठी त्यांनी टाईप हा एक ॲट्रिब्यूट दिलेला आहे, आयडी एक ॲट्रिब्यूट दिलेला आहे, नेम ॲट्रिब्यूट दिलेला आहे, डेटा -CY एक ॲट्रिब्यूट दिलेला आहे. ओके, असे डिफरंट काय केलेले ॲट्रिब्यूट प्रोव्हाइड केलेले. आता आपल्याला जर आयडी स्ट्रॅटर्जीनी जर एखादा तो इलेमेंट आयडेंटिफाय करायचा असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं, आयडी स्ट्रॅटर्जीने करायचं असेल तर त्या पर्टिक्युलर इलेमेंटसाठी आयडी ॲट्रिब्यूट असणं इम्पॉर्टंट आहे. ओके, आता आपण बघू शकतो या इनपुटसाठी आयडी बेसिकली काय, आयडी ॲट्रिब्यूट आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग नेम -इनपुट नावाची व्हॅल्यू पण आपल्याकडे आहे. ओके,
आता आपल्याला या ब्राउझरवरतीच त्याला क्रॉस कन्फर्म करावं लागतं की या आयडीनी आपली सेलिनियमची स्क्रिप्ट चालेल किंवा नाही. तर हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काय करायचं, तर इलेमेंट्स टॅबवरतीच यायचंय तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला कंट्रोल एफ काय करायचंय, प्रेस करायचं. जसंही तुम्ही कंट्रोल एफ प्रेस कराल तर तुम्हाला हे पर्टिक्युलर अजून एक बेसिकली फाइंड बार तुम्हाला इथे दिसेल. ओके, हा फाइंड बार यूज करून तुम्ही काय करू शकता, तुम्हाला ज्या स्ट्रॅटर्जीनी एलिमेंट आयडेंटिफाय करायचा आहे तो तुम्ही काय करू शकता, इथे कन्फर्म करू शकता बिफोर रायटिंग द स्क्रिप्ट. ओके, आता तो कसा करू शकता, जर तुम्हाला आयडी स्ट्रॅटर्जी यूज करायची असेल आणि जर त्या इलिमेंटला आयडी ॲट्रिब्यूट असेल आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जर व्हॅल्यू असेल आणि तो इलिमेंट जर तुम्हाला आयडी स्ट्रॅटर्जीने आयडेंटिफाय करायचा असेल तर त्या आयडी ॲट्रिब्यूटची जी काय व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूच्या समोर तुम्हाला हॅश लिहायचा आहे आणि तुम्ही जी काय व्हॅल्यू कॉपी केली ती तुम्हाला इथं पेस्ट करायची. नाव यू कॅन सी की तो पर्टिक्युलर इलेमेंट काय झाला, हायलाइट झाला, राईट. आणि तुम्ही इथं बघू शकता या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये वन ऑफ वन ऑकरन्स. दॅट मीन्स युझिंग नेम आयडी स्ट्रॅटर्जी आपल्याकडे काय, तो नेम ही जी काय टेक्स्ट फील्ड आहे ती आपल्याला युनिकली आयडेंटिफाय होते. युनिकली हे आपल्याला कसं समजतंय, जेव्हा तुम्हाला इथं वन ऑफ वन ऑकरन्स दिसेल दॅट मीन्स की तो पर्टिक्युलर इलेमेंट युझिंग दिस पर्टिक्युलर आयडी स्ट्रॅटर्जी तो आपल्याला युनिकली काय होतोय, आयडेंटिफाय होतोय. ओके, सो नाव जर तुम्ही कोणतीही असंच अल्टिमेटली तुम्हाला काय करायचं, डिफरंट स्ट्रॅटर्जीने तुम्ही काय करू शकता, इलेमेंट आयडेंटिफाय करू शकता. ओके, सो आयडीनी करायचं होतं म्हणून आपण आयडी ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू घेतली आणि त्याचा सिंटॅक्स बेसिकली काय सांगतो, जर आयडी ॲट्रिब्यूटनी करायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला हॅश ही व्हॅल्यू द्यावी लागते ब्राउझरवरती आणि त्याच्यानंतर आयडी ॲट्रिब्यूटची जी काय व्हॅल्यू आहे ती तुम्हाला इथे द्यावी लागते. आणि जर ब्राउझर जर रिप्रेझेंट करत असेल वन ऑफ वन ऑकरन्स युझिंग आयडी स्ट्रॅटर्जी दॅट मीन्स ही पर्टिक्युलर लोकेटर तुम्ही काय करू शकता, तुमच्या स्क्रिप्टमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड यूज करू शकता युझिंग आयडी स्ट्रॅटर्जी. इथपर्यंत क्लिअर आहे? कोणाला काय डाऊट इथपर्यंत? दिस इज द स्टँडर्ड सिंटॅक्स. जर आयडी ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू तुम्हाला यूज करायची असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला हॅश द्यावाच लागतो. दिस इज द नॉर्मल HTML कन्व्हेन्शन. कोणाला काय डाऊट इथपर्यंत आयडी स्ट्रॅटर्जीने इलेमेंट आयडेंटिफाय करायला? आता बघू शकता तुम्ही आपल्याकडे पासवर्ड पण एक टेक्स्ट फील्ड आहे. ओके, पासवर्ड टेक्स्ट फील्डला जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल, ओके, युनिकली युझिंग आयडी स्ट्रॅटर्जी, तर तुम्हाला पहिली स्टेप आपली काय आहे की या पासवर्ड फील्डवरती राईट क्लिक करायचं, इन्स्पेक्ट म्हणायचं. इन्स्पेक्ट म्हणल्यानंतर तुम्हाला इथं दिसू शकतं ही टाईप इनपुट टाईप पासवर्ड, दॅट मीन दिस इज द फील्ड. ओके, नाव तुम्ही इथं बघू शकता. आता या पर्टिक्युलर फील्डसाठी तुम्हाला कुठे आयडी ॲट्रिब्यूट दिसतोय का? नाही. जर तुम्ही बघितला ह्याला इनपुट टॅग आहे पण याच्यात ॲट्रिब्यूट कोणकोणते प्रेझेंट आहेत, तर टाईप हा एक ॲट्रिब्यूट प्रेझेंट आहे आणि तुमचा FB प्रोसेस DID हा एक बेसिकली ॲट्रिब्यूट प्रेझेंट आहे. इथं त्यांनी पासवर्ड ह्या टेक्स्ट फील्डसाठी त्यांनी आयडी हा ॲट्रिब्यूट दिलेला नाही. जसं मी तुम्हाला इनिशियली सांगितलं, कोणते ॲट्रिब्यूट प्रोव्हाइड करायचे हे टोटली डिपेंड करतं डेव्हलपरवरती. ओके, जर डेव्हलपरनी नाही दिला त्याला आपण काहीच करू शकत नाही. ॲज अ ऑटोमेशन टेस्टर वी हॅव टू फाइंड द अल्टरनेट वे. ओके, आता आयडी नाहीये म्हणून आपल्याला सेलेनियमनी काय दिल्यात, डिफरंट वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी दिल्यात. तो कोणत्या ना कोणत्या स्ट्रॅटर्जीनी यूज करून आपण त्याला युनिकली आयडेंटिफाय करू शकतो. इट्स नॉट कंपल्सरी टू हॅव द आयडी ॲट्रिब्यूट फॉर इच अँड एव्हरी इलेमेंट. ओके, त्याच्यामुळंच डेव्हलपर प्रत्येक इलेमेंटला आयडी ॲट्रिब्यूट देत नाहीत. म्हणूनच सेलेनियमनी काय केलेलं आहे, ह्या वेगळ्या डिफरंट स्ट्रॅटर्जी काय करून दिल्या तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ओके, आता याला तर नाहीये, आपण एखादा नेक्स्ट इलेमेंट बघू ज्याला असेल. इन्स्पेक्ट, नाव तुम्ही इथं बघू शकता. हा इनपुट आहे, वॉटरसाठी चेकबॉक्स आहे. त्याला कोणकोणते बघा, इनपुट टॅग आहे त्याचा, टाईप हा एक ॲट्रिब्यूट आहे, आयडी एक ॲट्रिब्यूट आहे. दॅट मीन्स त्याला आयडी नावाचा ॲट्रिब्यूट आहे. ओके,
आता मला कोणी सांगेल का, जर मला हे वॉटर ह्या चेकबॉक्सला मला युनिकली आयडेंटिफाय करायचं युझिंग आय डी ॲट्रिब्यूट आय डी स्ट्रॅटर्जी. सो त्याच्यासाठी आपण ब्राउझरमध्ये काय लिहू शकतो, जसं आपण नेम या टेक्स्ट फील्डसाठी लिहिलं होतं. कोणी सांगू शकेल? आपल्याला याला आयडेंटिफाय करायचं आहे, दिस वन. येस. एनीवन? नो. सो जर आपल्याला आय डी ॲट्रिब्यूटनी करायचं असेल, तर मी तुम्हाला सांगितलं होतं स्टँडर्ड सिंटॅक्स तुमच्याकडे काय आहे, तुम्हाला पहिल्यांदा तिथं कंट्रोल एफ करावं लागेल. त्याच्यानंतर आय डीनी करायचे, त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्हाला हॅश द्यावा लागेल आणि आय डी ॲट्रिब्यूटची जी काय व्हॅल्यू असेल ती तुम्हाला काय करायची, यूज करायची, म्हणजे ड्रिंक वन. नाव यू कॅन सी हा पण इलेमेंट आपल्याला काय होतोय, हायलाईट झाला. तुम्ही बघू शकता तुमच्या ब्राउझरवरती पण स्क्रीनवरती तो हायलाईट झालेला आहे आणि या कॉर्नरवरती तुम्हाला 1 ऑफ 1 ऑकरन्स दिसतोय. दॅट मीन्स युझिंग ड्रिंक वन व्हॅल्यू ऑफ युअर आय डी ॲट्रिब्यूट, आपण त्याला काय करतोय, आय डी या लोकेटर स्ट्रॅटर्जीने आपण त्याला काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट? तसंच जर तुम्ही बघितलं सेकंड चेकबॉक्स आहे मिल्कचा, त्याला ड्रिंक टू आहे. सो आपण जर तिथं ड्रिंक टू केलं तर तुम्ही दुसरा एलिमेंट आयडेंटिफाय करू शकता, मिल्क. ओके. कोणाला काय डाऊट याच्यामध्ये? ब्राउझरवरती युझिंग आय डी स्ट्रॅटर्जी आपण एलिमेंट कसे आयडेंटिफाय करू शकतो? येस ऑर नो? ओके. आता आपण जे काय बघितलं ब्राउझरवरती, आपण काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला तुम्हाला ब्राउझरवरती कन्फर्मेशन घ्यावं लागतं बिफोर युझिंग इन युअर ऑटोमेशन स्क्रिप्ट. ओके. आता आपण कन्फर्मेशन घेतलं की या नेमसाठी पण आपण एक कन्फर्मेशन घेतलं होतं की नेम इनपुट ही बेसिकली काय आहे, त्या आय डीची काय व्हॅल्यू आहे. ओके. आणि त्याला आपल्याला काय होतं, युनिकली तो आयडेंटिफाय होते 1 ऑफ 1 ऑकरन्स. ओके. सो नाव आता आपण हेच कन्फर्मेशन ब्राउझरवरती घेतलं. आता याला आपण काय करू, ऍक्च्युअल आपल्या ऑटोमेशनच्या स्क्रिप्टमध्ये काय करू, यूज करू, जेणेकरून आपल्या लोकेटर स्ट्रॅटर्जीज आणि त्याला रिप्रेझेंट करणाऱ्या ज्या काही मेथड्स आपल्या सेलेनियममध्ये अवेलेबल आहेत त्याही आपल्या प्रॅक्टिकली काय होतील, कव्हर होतील. नाव पहिली स्टेप आपली काय आहे की त्या पर्टिक्युलर वेबसाईटपर्यंत जायचं, म्हणजे ही पर्टिक्युलर वेबसाईट आपण काय केली, कॉपी केली आणि आपण म्हटलं ड्रायव्हर डॉट गेट आणि तुमची ही वेबसाईट काय केली, आपण इथं पेस्ट केली. यांनी काय होईल अल्टिमेटली की तुमचा एक क्रोम ब्राउझर आपण, कारण की क्रोम ड्रायव्हर आपण इनिशियलाइज केलाय. सो म्हणजे ही पर्टिक्युलर स्टेटमेंट काय करेल, तुमचा क्रोम ब्राउझर लॉन्च करेल विथ दिस पर्टिक्युलर URL. ओके. आता तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस ब्राउझर लॉन्च होतो त्यावेळेस तो अल्टिमेटली काय होतो, मॅक्झिमाइज नसतो, तर त्याला आपल्याला काय करावं लागतं, ऑटोमेशनमध्ये एक्सप्लिसिटली मॅक्झिमाइज करावा लागतो. सो त्या केसमध्ये आपण इथं करू शकतो ड्रायव्हर डॉट मॅनेज डॉट विंडो डॉट मॅक्झिमाइज. ओके. अशा बेसिकली डिफरंट मेथड आहेत. आपण काय केलं, ड्रायव्हर हा एक बेसिकली ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावरती मॅनेज नावाची एक मेथड आपण कॉल केली, त्या मॅनेजवरती आपण विंडो नावाची एक मेथड कॉल केली आणि आपण सांगितलं की जी काय विंडो ह्या ड्रायव्हरनी ओपन केलेली आहे तिला काय कर, मॅक्झिमाइज कर. ओके. तर तो आपल्याला अल्टिमेटली मॅक्झिमाइज करून देईल. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं, ह्या ड्रायव्हरनी जी काय विंडो ओपन केलेली आहे ब्राउझरची त्याच्यामध्ये मला काय करून दे, नेव्हिगेट करून दे टू दिस पर्टिक्युलर URL. ओके. आता नेक्स्ट पार्ट आपला आहे तो म्हणजे आपण जो काही एलिमेंट आयडेंटिफाय केला आहे त्याला यूज करून आपल्याला त्याच्यावरती काय करायची, ऍक्शन परफॉर्म करायची. ओके. आता आपल्याला माहिती आहे की एक टेक्स्ट फील्ड आहे. ओके. आता या टेक्स्ट फील्ड मध्ये आपण काय ऍक्शन परफॉर्म करू शकतो, आपण काहीतरी डेटा एंटर करू शकतो. ओके. सो तो डेटा मला एंटर करायचा असेल तर पहिली स्टेप काय आहे की त्या इलेमेंटला काय कर, आयडेंटिफाय करायचे. ओके. सो नाव त्या इलेमेंटला आयडेंटिफाय कसं करणार आपण, तर तुम्हाला तुमचा ड्रायव्हरचाच ऑब्जेक्ट यूज करायचा आहे. त्याच्यानंतर
फाइंड इलेमेंट करायचंय. ओके, सो दिस इज वन ऑफ द मेथड प्रोव्हाइडेड बाय सेलेनियम. ओके, आता आपण सायमल्टेनियसली लोकेटर पण बघणार आहे आणि मेथड्स प्रोव्हाइडेड बाय सेलेनियम पण बघणार आहे. आता त्यातली ही पहिली मेथड. आतापर्यंत आपण ब्राउझरवरती काय बघितलं, एक कन्फर्मेशन घेतलं की युझिंग आय डी स्ट्रॅटर्जी आपल्याला इलेमेंट आयडेंटिफाय होतोय का युनिकली हे आपण पाहिलं. आता आपल्याला पहिली स्टेप तर झाली की तो युनिकली ब्राउझरवरती आयडेंटिफाय झाला. आता तो युनिकली आयडेंटिफाय झालेला इलेमेंट आपल्याला काय करायचंय, ऍक्च्युली आपल्या स्क्रिप्टमध्ये काय करायचं, यूज करायचं. म्हणून स्टेप्स काय असतात, तर तुमच्याकडे ड्रायव्हरचा ऑब्जेक्ट आहे. तर ड्रायव्हरच्या ऑब्जेक्टला आपल्याला सांगायचं की मला एक इलेमेंट फाइंड करून दे युजिंग फाइंड इलेमेंट मेथड. आणि स्ट्रॅटर्जी कोणती पाहिजे मला, त्यासाठी आपल्याकडे क्लास आहे बाय नावाचा. बाय डॉट तुम्ही इथं बघू शकता आपल्याकडे डिफरंट स्ट्रॅटर्जी ज्या अवेलेबल आहेत त्या प्रत्येक स्ट्रॅटर्जीचे आपल्याकडे मेथड्स आहेत. सो बाय डॉट आपण तर केलं, तर बाय डॉट नेम, बाय डॉट पार्शियल लिंक टेक्स्ट, बाय डॉट आय डी, बाय डॉट क्लास नेम, बाय डॉट CSS सिलेक्टर, बाय डॉट लिंक टेक्स्ट, बाय डॉट टॅग नेम, बाय डॉट एक्सपाथ. ओके, म्हणजे ज्या पण स्ट्रॅटर्जी आपण इथं आपल्या PPT मध्ये लिहिलेल्या आहेत त्या सगळ्यांसाठी आपल्याकडे काय सेलेनियम मध्ये मेथड आहे. ओके, सो नाव आपल्याला कशाने आयडेंटिफाय करायचंय, बाय डॉट आय डीने. बरोबर, कारण की आपण आय डी स्ट्रॅटर्जी आता शिकतोय. सो बाय डॉट आय डी म्हणायचं आणि इथं डबल कोटमध्ये जी काय बेसिकली आय डी स्ट्रॅटर्जी आपण यूज करून जी काय व्हॅल्यू आपण आयडेंटिफाय केली ती आपल्याला काय करायची, इथं तुमच्या सेलेनियमच्या स्क्रिप्टला काय करायची, प्रोव्हाइड करायची. नाव द आय डी ॲट्रिब्यूट व्हॅल्यू इज नेम इनपुट. तुम्ही ऑटोमेशनच्या सेलेनियमच्या स्क्रिप्टमध्ये तुम्हाला हॅश द्यायची गरज नाही. ओके, दिस इज स्पेसिफिक टू युअर ब्राउझर ओनली. ओके, आता का नाही द्यायची गरज आहे, कारण की आपण इथे एक्सप्लिसिटली सांगतोय की मला बाय आय डीनी काय कर, इलेमेंट आयडेंटिफाय करून दे. सो सेलेनियम तो इंटरनली तो हॅश काय करतो, कन्सिडर करतो. सो त्याच्यामुळे स्क्रिप्टमध्ये देताना तुम्हाला हॅश देण्याची गरज नाहीये, फक्त तुम्हाला आय डी ॲट्रिब्यूटची काय करायची, तुम्हाला व्हॅल्यू द्यायची. ओके, नेम इनपुट ही व्हॅल्यू दिली. आतापर्यंत आपण काय केलं, आपल्याकडे ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरनी प्रोव्हाइड केलेली फाइंड एलिमेंट नावाची मेथड आहे. ती यूज करून आपण सांगतोय की मला बाय आय डी स्टॅटरची त्याची व्हॅल्यू जी ही आहे, हा इलेमेंट मला काय करून दे, फाइंड करून दे. आणि फाइंड झाल्यानंतर मला त्याच्यावरती काही ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत, म्हणजे मला काहीतरी डेटा एंटर करायचे. सो नेक्स्ट मेथड प्रोव्हाइडेड बाय सेलेनियम इज सेंड कीज. सेंड कीज म्हणजे काय, की डेटा काहीतरी एंटर करायचा असेल तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्ही सेंड कीज नावाची मेथड काय करू शकता, यूज करू शकता. सो सेंड कीज मध्ये पॅरामीटर तुम्ही जाणार, तुम्हाला एक स्ट्रिंग व्हॅल्यू, लेट्स से फॉर एक्झाम्पल विशाल. ओके, हे झालं तुमची एक ऍक्शन. आता ही ऍक्शन कशी बनली हे तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे एक ड्रायव्हर आहे, म्हणजे तुमच्याकडे एक ब्राउझर आहे, ज्या ब्राउझरमध्ये ही वेबसाईट काय झालेली आहे, ओपन झालेली आहे. सेकंड स्टेप काय, की तुम्हाला इलेमेंट काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचा आहे. कसा करायचा आहे, तर युझिंग आय डी स्ट्रॅटर्जी करायचा आहे. तर आय डी स्ट्रॅटर्जी करायचा आहे, तर त्या आय डीची तुम्हाला व्हॅल्यू द्यावं लागेल. त्याच्यामुळे आपण नेम हायफन इनपुट ही काय दिली, व्हॅल्यू दिली. म्हणजे हा पार्टमध्ये आपण काय केलं, की त्या इलेमेंटला युझिंग आय डी स्ट्रॅटर्जी काय केलं, आपण आयडेंटिफाय केलं. आणि हा पार्टमध्ये आपण काय करतोय, त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करतोय, म्हणजे सेंड कीज. म्हणजे काहीतरी डेटा आपल्याला काय करायचा, त्या इनपुटमध्ये काय करायचं, एंटर करायचं. ओके, सो दॅट मीन्स आतापर्यंत आपण काय केलं, की इलेमेंटला आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यावरती आपण ऑपरेशन परफॉर्म केले. ओके, आता मी स्क्रिप्ट ही एक्झिक्यूट करतो, तुम्ही ते एक्झिक्युशन बघू शकता की एक्झॅक्टली ते काय काय करतोय. आता बघू. नाव सुरुवातीला ब्राउझर लॉन्च होईल, मॅक्झिमाइज होईल, त्याच्यानंतर तो URL एंटर करेल. बघा, मॅक्झिमाइज झाला, URL एंटर झाली. आता नेम टेक्स्ट मध्ये त्यांनी विशाल टाकलं पाहिजे. विशाल टाकलं, आता ब्राउझर तो फायनली क्लोज करेल. राईट, सो याच इन्स्ट्रक्शन आपण काय दिल्या होत्या, आपल्या सेलेनियमच्या स्क्रिप्टमध्ये आपण दिल्या होत्या. बरोबर, जसं आपण सेलेनियम वेब ड्रायव्हरचं आर्किटेक्चर पाहताना आपण पाहिलं होतं, की तुमची पहिली स्टेप असते की तुम्हाला कोणता ब्राउझर अल्टिमेटली काय करायचा आहे, लॉन्च करायचा आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला ड्रायव्हर काय करावा लागतो, इनिशियलाइज करावा लागतो. बरोबर, त्याच्यानंतर तो ड्रायव्हर इनिशियलाइज झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या वेबसाईटला व्हिजिट करायचंय ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काय सेट ऑफ ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर त्याच्यामध्ये दोन पार्ट येतात. पहिल्यांदा
ज्या इलेमेंटवरती तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचंय त्याला तुम्हाला युझिंग वन ऑफ द स्ट्रॅटर्जी काय करावं लागतं, आयडेंटिफाय करावं लागतं आणि हाफ पार्टमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं. ओके, सो दिस इज बेसिकली द आयडी स्ट्रॅटर्जीने आपण तुम्ही काय करू शकता, ऑपरेशन परफॉर्म करू शकता. ओके, एखाद्या इलेमेंटवरती जर, आणि ह्याला कंडिशन काय आहे की तुमच्या त्या HTML इलेमेंटला आय डी ॲट्रिब्यूट असणं महत्वाचं आहे. विदाऊट आय डी ॲट्रिब्यूट तुम्ही त्या इलेमेंटला युझिंग आय डी स्ट्रॅटर्जी यूज करू शकत नाही किंवा त्याला तुम्ही आयडेंटिफाई करू शकत नाही आणि त्याच्यावरती ऑपरेशनही परफॉर्म करू शकत नाही. ओके, जर आय डी स्ट्रॅटर्जीने जर तुम्हाला एखादा इलेमेंट आयडेंटिफाय करायचा असेल तर त्याला आय डी हे ॲट्रिब्यूट असणं इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं इथे एक आपल्याकडे ऑप्शन होता इनपुट, त्याला आय डी ॲट्रिब्यूट. ओके, नाव आता ह्याच्यावरती पण, आता ह्याच्यावरती काय ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल आपल्याला. आपल्याला जर हा चेकबॉक्स सिलेक्ट करायचा असेल तर ह्याच्यावरती तुम्ही काय करता, नॉर्मली क्लिक करता. म्हणजे क्लिक ही काय तुमच्याकडे ऍक्शन आहे. ओके, आय जस्ट राईट डाऊन. आता आपण एक दुसरा इलेमेंट आयडेंटिफाय करू, ड्रायव्हर डॉट फाइंड इलेमेंट अगेन युझिंग आय डी स्ट्रॅटर्जी. त्याची व्हॅल्यू काय होती, तर ड्रिंक 1 होती. आता काय झालं, हाफ पार्टमध्ये तुमच्याकडे इलेमेंट आयडेंटिफाय झाला, राईट, आणि हाफ पार्टमध्ये त्याच्यामध्ये ऑपरेशन परफॉर्म करायचं. आता इथं ऑपरेशन सेंड कीज करून जमणार आहे का, नाही. तर आपल्याला ऑपरेशन काय परफॉर्म करावं लागेल, तर क्लिक, राईट. सो दॅट मीन्स तो ऑप्शन आपल्याला काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे, म्हणून त्याला आपण काय केलं, क्लिक म्हटलं. ओके, आता ही स्क्रिप्ट आपण परत एक्झिक्यूट करू. आता आपण काय केलं, पहिल्यात ॲडिशनली आपण काय केलं, विशाल एंटर केल्यानंतर थोड्या वेळ थांबतोय, त्याच्यानंतर आपण ड्रिंक 1 म्हणजे पहिला चेकबॉक्स काय करतोय, आपण सिलेक्ट करतो. आय विल जस्ट री एक्झिक्यूट. ब्राउझर लॉन्च झाला, मॅक्झिमाइज झाला, URL पर्यंत नेव्हिगेट केलं, नेम मध्ये आता तो एंटर कराल डेटा आणि आता त्यांनी वॉटर सिलेक्ट करायला पाहिजे. नाव यू कॅन सी वॉटर सिलेक्ट झालं तुमचं. ओके, नंतर ब्राउझर क्लोज होईल, राईट. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, युझिंग आय डी स्ट्रॅटर्जी तुम्ही इलेमेंट आयडेंटिफाय करू शकता आणि त्याच्यावरती जे ऑपरेशन, रिलेव्हंट ऑपरेशन असेल ते तुम्ही काय करू शकता. रिलेव्हंट म्हणण्याचा अर्थ इनपुट फील्ड होती म्हणून सेंड कीज ऑपरेशन वापरलं आपण, आणि चेकबॉक्स होता म्हणून आपण क्लिक हे ऑपरेशन वापरलं. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे, आय डी स्ट्रॅटर्जीमध्ये त्याला यूज कसं करायचं, ब्राउझरवरती आयडेंटिफाय कसं करायचं आणि स्क्रिप्टमध्ये कसं यूज करायचं, कोणाला काही डाऊट असतील तर विचारा. येस, कोणाला काही डाऊट. येस ऑर नो. येस, काहीतरी सांगा की समजलं नाही किंवा समजलंय. ओके, आता दुसरी आपल्याकडे जी काही स्ट्रॅटर्जी आहे ती आहे बेसिकली नेम स्ट्रॅटर्जी. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं, आय डी स्ट्रॅटर्जी जर यूज करायची असेल तर तुमच्याकडे कंपल्सरी तुम्हाला त्या पर्टिक्युलर इलेमेंटसाठी आय डी हे ॲट्रिब्यूट असणे इम्पॉर्टंट आहे. सिमिलरली जर तुम्हाला नेम ही बेसिकली स्ट्रॅटर्जी यूज करायची असेल तर त्या पर्टिक्युलर HTML इलेमेंटला नेम हे ॲट्रिब्यूट असणं इम्पॉर्टंट आहे. विदाऊट नेम ॲट्रिब्यूट तुम्ही त्या पर्टिक्युलर इलेमेंटला नेम ह्या स्ट्रॅटर्जीनी आयडेंटिफाय करू शकत नाही. ओके, जसं आय डी ॲट्रिब्यूटसाठी, आय डी स्ट्रॅटर्जीसाठी पण आय डी ॲट्रिब्यूट असणं इम्पॉर्टंट आहे, तसंच नेम ॲट्रिब्यूटसाठीही तुम्हाला बेसिकली नेम स्ट्रॅटर्जी जर यूज करायची असेल तर नेम ॲट्रिब्यूट असणं इम्पॉर्टंट आहे. ओके, सो नाव ते आपण कसं बघू शकतो, लेट मी जस्ट
परत आपण नेम या टेक्स्ट फील्डकडेच येऊ. नेम टेक्स्ट फील्डला मला नेम ॲट्रिब्यूट दिसल्यासारखं झालं होतं. ओके, नाव यू कॅन सी दिस इज द नेम टेक्स्ट फील्ड. ओके, तर त्या नेम टेक्स्ट फील्डमध्ये आय डी एक ॲट्रिब्यूट होतं आणि तुमच्याकडे नेम हे सुद्धा ॲट्रिब्यूट आहे. आय डी ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू पण नेम हायफन इनपुट आहे आणि तुमच्या नेम ह्या ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू पण नेम हायफन इनपुट आहे. दॅट मीन्स जर नेम स्ट्रॅटर्जी आपल्याला यूज करायची असेल तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नेम हे ॲट्रिब्यूट त्या पर्टिक्युलर इलेमेंटसाठी असणं इम्पॉर्टंट आहे. जर नसेल तर तुम्ही त्याला ती स्ट्रॅटर्जी त्या इलेमेंटसाठी यूज करू शकत नाही. पण आता आपल्या केसमध्ये नेम हे ॲट्रिब्यूट इथं प्रेझेंट आहे, तर आपण काय करू शकतो, नेम ही स्ट्रॅटर्जी यूज करून या इलेमेंटला युनिकली आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याच्यावरती ऑपरेशनही परफॉर्म करू शकतो. ओके, सो नाव आता आपली पहिली स्टेप मी तुम्हाला काय सांगितली होती, बिफोर युझिंग इन युअर ऑटोमेशन स्क्रिप्ट तुम्हाला ते काय करायचंय, ब्राउझरवरती पहिल्यांदा काय करायचंय, युनिकली आयडेंटिफाय क्रॉस चेक करून घ्यायचे. ओके, पण काही स्ट्रॅटर्जी अशा आहेत ज्या की तुमच्या बेसिकली ब्राउझरवरती क्रॉस कन्फर्म होत नाहीत आणि नेम इज वन ऑफ दॅट पर्टिक्युलर कॅटेगरी. ओके, हे तुम्ही तुमच्या गट फिलिंग वरतीच काय करू शकता, डायरेक्टली ऑटोमेशनच्या स्क्रिप्टमध्ये यूज करू शकता. तुम्ही ब्राउझरवरून त्याचं कन्फर्मेशन घेऊ शकत नाही. ओके, सो आता आपण आपल्या गट फिलिंग वरती, पण पहिली जी कंडिशन आहे ती रिमेन्स द सेम. इलेमेंटला जर नेम ॲट्रिब्यूट असेल तरच तुम्ही तो पर्टिक्युलर इलेमेंट नेम या स्ट्रॅटर्जीनी, सेलेनियमच्या स्ट्रॅटर्जीनी तुम्ही काय करू शकता, त्याला आयडेंटिफाय करू शकता आणि त्याला यूज करू शकता. ओके, आता नेम ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू आपण कॉपी केली आणि ती आपण आपल्या स्क्रिप्टमध्ये काय करू, डायरेक्टली यूज करू. आता मी काय करतो, हे जे स्टेटमेंट होतं युजिंग आय डीवालं, त्याला मी काय करतो, कमेंट करतो. म्हणजे हे स्टेटमेंट आता एक्झिक्यूट होणार नाही. त्याच्या जागेवरती मी आता दुसरं स्टेटमेंट लिहितो, ड्रायव्हर डॉट फाइंड इलेमेंट बाय डॉट नेम. ओके, बाय डॉट नेम केलं आणि जी काय व्हॅल्यू आहे ती तुम्हाला जस्ट काय करायची, इथं पेस्ट करायची, नेम या ॲट्रिब्यूटची जी काय व्हॅल्यू असेल ती. सो पहिला पार्ट कंप्लीट झाला, युनिकली आयडेंटिफाय झाला. डॉट सेंड कीज, आता मी इथं समजा एक व्हॅल्यू टाकली, फॉर एक्झाम्पल समर. ओके, आता त्या टेक्स्ट फील्डमध्ये आयडियली काय व्हायला पाहिजे, समर हे काय झालं पाहिजे, एंटर झालं पाहिजे. ओके, बाय आय डी स्ट्रॅटर्जीनी आपण काय केलं, अल्टिमेटली तो कोड काय केला, युझिंग आय डी स्ट्रॅटर्जीज. ओके, आणि सेकंड आपण आयडेंटिफाय करतोय बाय नेम. ओके, ओके, आता आपण बघूया स्क्रिप्टला एक्झिक्यूट करू. आय जस्ट री एक्झिक्यूट. आता त्याने समर एंटर केलं पाहिजे युझिंग नेम स्ट्रॅटर्जी. ओके, सो नेम स्ट्रॅटर्जीने आता त्याने एंटर केलं पाहिजे समर. ना यू कॅन सी समर त्याने एंटर केलं आणि वॉटर हे चेकबॉक्स तो सिलेक्ट करेल फायनली आणि ब्राउझर क्लोज करेल. Okay, so this is how basically we can use name strategy to identify any element. ओके, फक्त जी काही स्टेप आपण पहिल्यांदा फॉलो करायला सांगितली होती की तुम्हाला पहिल्यांदा त्याला इथंच ब्राउझरवरतीच क्रॉस कन्फर्म करून घ्यायचं आहे की तो युनिकली आयडेंटिफाय होतोय किंवा नाही तो, पण तो सम विथ सम स्ट्रॅटर्जी ते तुम्हाला तुमच्या ब्राउझरवरती क्रॉस कन्फर्म करता येत नाही. ती तुम्हाला डायरेक्टली तुमच्या स्क्रिप्टमध्ये यूज करावं लागतं आणि त्यातलंच पहिले कॅटेगरी म्हणजे बाय नेम स्ट्रॅटर्जी. ओके, त्याच्यामुळे आपण काय केलं, फक्त नेम ह्या ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू कॉपी केली आणि युझिंग बाय डॉट नेम मेथडला ती व्हॅल्यू आपण प्रोव्हाइड केली आणि त्याच्यावरती काय केलं, आपण ऑपरेशन परफॉर्म केले. इथपर्यंत कोणाला काय डाऊट? येस.
कोणाला काही डाऊट काही समजलं नाही किंवा का समजलंय? ओके, आय कन्सिडर येस. नाव नेक्स्ट स्ट्रॅटर्जी आहे तुमच्याकडे लिंक टेक्स्ट. ओके, लिंक टेक्स्ट म्हणजे काय? अल्टिमेटली हायपरलिंक. जर तुम्हाला एखाद्या हायपरलिंक वरती जर ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर तुम्ही ही लिंक टेक्स्ट नावाची स्ट्रॅटर्जी काय करू शकता? यूज करू शकता. आता तुम्हाला हळूहळू समजेल की आपल्याकडे HTML चे जितके काही कंपोनंट असतात त्या प्रत्येक कंपोनंट वरती ऑपरेशन करण्यासाठी सेलेनियमनी एक मेथड प्रोव्हाइड करून दिलेली आहे किंवा एक स्ट्रॅटर्जी प्रोव्हाइड करून दिलेली आहे. ती यूज करून तुम्ही काय करू शकता? त्या पर्टिक्युलर HTML इलेमेंट वरती काय करू शकता? ऑपरेशन परफॉर्म करू शकता. ओके, नाव आता लिंक टेक्स्ट बघू. आता लिंक टेक्स्टला आपल्याला काय करावं लागेल? एखादी लिंक पहिल्यांदा बघावं लागेल की या वेब पेज वरती लिंक आहे का. सो नाव इथं तुम्ही बघू शकता आपल्याकडे बऱ्याचशा काही लिंक्स प्रेझेंट आहेत. राईट, क्लिकिंग ऑन रेडिओ बटन अँड दिस ड्रॉप डाऊन आणि ह्या सगळ्या लिंकच आहेत बेसिकली. राईट, सो नाव आता आपण काय करू? ही पर्टिक्युलर सिलेक्टिंग चेकबॉक्स ही एक लिंक आहे. ओके, याला काय करायचं? आता मला जर ह्या लिंक वरती ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर मी काय करणार? याच इलेमेंट वरती काय करणार? राईट क्लिक करणार, मी इन्स्पेक्ट म्हणणार. इन्स्पेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की इथं काय आहे? तुम्हाला ती पर्टिक्युलर लिंक दिसल्या, अँकर टॅग आहे, href ॲट्रिब्यूट आहे. ओके, आणि ही त्याची पर्टिक्युलर जी काही व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले होते ती दिसते इथं. ओके, दिस इज द नॉर्मल HTML पेज. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता होम नावाची पण तुमच्याकडे एक लिंक आहे. ओके, जर मी ह्या होमवरती राईट केलं, इन्स्पेक्ट म्हटलं, तर तेही बघू शकता तुम्ही. हा पण एक अँकर टॅग आहे, href एक ॲट्रिब्यूट आहे आणि त्याचे डिस्प्ले व्हॅल्यू काय आहे? आपल्याकडं होम आहे. म्हणजे हा पण एक काय? अँकर टॅग आहे, म्हणजे एक लिंक आहे. तर ह्या लिंकवरती जर मला ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर मी काय करू शकतो? लिंक टेक्स्ट ही काय बेसिकली सेलेनियमने प्रोव्हाइड केलेली स्ट्रॅटर्जी आहे, ती मी काय करू शकतो? यूज करू शकतो. ओके, आता ती कशी यूज करू शकतो? तर ह्या आपण एकदा पहिल्यांदा बघू की मॅन्युअली होमवरती क्लिक केल्यानंतर काय होते. ओके, आय जस्ट क्लिक ऑन होम. तर हे पर्टिक्युलर पेज काय होते? ओपन होते. ओके, लक्षात असू द्या. मी परत फॉर्म फिल्ड्सवरती जातो आणि आपण याला काय करू? युझिंग लिंक टेक्स्ट ह्याच्यावरती काय करू? ऑपरेशन परफॉर्म करू. ओके, नाव हे एक अँकर टॅग आहे आणि त्याची डिस्प्ले व्हॅल्यू काय? होम आहे. ओके, ज्या वेळेस तुम्हाला लिंक टेक्स्ट या बेसिकली स्ट्रॅटर्जीनी जर तुम्हाला त्या इलेमेंटवरती त्या लिंकवरती जर ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी त्या पर्टिक्युलर डिस्प्ले टेक्स्ट सोबत काय करावं लागतं? डील करावं लागतं. दॅट मीन्स आता मी ती मेथड सिम्पली लिहितो. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं ड्रायव्हर डॉट फाइंड इलेमेंट बाय डॉट लिंक टेक्स्ट. ओके, आता लिंक टेक्स्ट काय तिथे तुम्हाला डिस्प्ले दिसतंय? होम. ओके, जस्ट होम द्यायचं त्याला. आणि आता ही लिंक आहे, त्या लिंकवरती आपण ऑपरेशन काय परफॉर्म करायला पाहिजे? आयडियली सेंड केस तर करून जमणार नाही, त्याला काय करावं लागेल? आपल्याला क्लिक करावं लागेल. करेक्ट, आणि ते क्लिक केल्यानंतर आपण स्लिप टाकू जेणेकरून आपल्याला समजेल ते ऑपरेशन परफॉर्म झालं आहे किंवा नाही. राईट, म्हणजे आपण काय केलं? जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला एखाद्या लिंकवरती जर ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर तुम्हाला त्यांच्या डिस्प्ले टेक्स्ट सोबत काय करावं लागतं? डील करावं लागतं ऑटोमेशनमध्ये. ओके, आता याचं डिस्प्ले टेक्स्ट काय? या लिंकचं होम. त्याच्यामुळे आपण यूज करताना काय केलं की मला असा इलेमेंट आयडेंटिफाय करून दे युजिंग लिंक टेक्स्ट ज्याचं टेक्स्ट काय आहे? तर होम आहे. आणि त्याच्यावरती काय ऑपरेशन परफॉर्म कर? तर क्लिक हे ऑपरेशन काय कर? परफॉर्म कर. ओके, आता आपण ही स्क्रिप्ट काय करू? एक्झिक्यूट करू. बाकी सगळं आपण जसंच तसं ठेवू, बाकीचे ऑपरेशन पण आपण ह्याच्यासोबत करू. ब्राउझर मॅक्झिमाइज होईल. फक्त लक्षात असू दे, होमवरती क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या पेजला जातो. समर एंटर केलं, आता वॉटर सिलेक्ट करेल, आता होमवरती क्लिक करायला पाहिजे. होमवरती क्लिक केलं, बरोबर. मग आता तो ब्राउझर क्लोज करेल. राईट, दॅट मीन्स दिस इज हाऊ वी कॅन यूज द लिंक टेक्स्ट स्ट्रॅटर्जी.
ओके. ज्यात मी तुम्हाला सांगितलं की लिंक टेक्स्ट म्हणजे जर तुम्हाला एखाद्या हायपर लिंकवरती जर बेसिकली ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर त्या हायपर लिंकचं जे काय डिस्प्ले टेक्स्ट असतं त्याच्यासोबत तुम्हाला काय करावं लागतं, डील करावं लागतं. इथपर्यंत कोणाला काही डाऊट लिंक टेक्स्ट मध्ये? नो. ओके. सो नाव नेक्स्ट स्ट्रॅटजी आपल्याकडे आहे पार्शियल लिंक टेक्स्ट. ओके. याच्या वर्डमध्येच आहे, लिंक टेक्स्ट वरतीच ऑपरेशन करायचे, अँकर टॅग वरतीच ऑपरेशन करायचे, हायपर लिंक वरतीच ऑपरेशन करायचे, बट पार्शियल. दॅट मीन्स की आतापर्यंत लिंक टेक्स्ट आपण मी तुम्हाला म्हटलं होते की तुम्हाला डिस्प्ले टेक्स्ट वरतीच काम करायचं, जे डिस्प्लेला तुम्हाला दिसतंय त्याच्यावरतीच लिंक टेक्स्ट ही मेथड काय करते, काम करते. आता आपल्याला पार्शियल लिंक टेक्स्ट करायचं. मी अजूनही डिफाईन आहे त्याच्यावरती की तुम्हाला जे डिस्प्ले टेक्स्ट दिसते त्याच्यावरतीच तुम्हाला काय करायचंय, काम करायचंय युझिंग पार्शियल लिंक टेक्स्ट ऑल्सो. पार्शियलचा अर्थ म्हणजे काय, कंटेन्स. ओके. फॉर एक्झाम्पल इथे क्लिकिंग ऑन रेडिओ बटन नावाचे एक लिंक आहे, त्याला आपण राईट क्लिक करू. ओके. ही पण बघा एक अँकर टॅग आहे, एचरेफ आहे, टार्गेट ऍट्रिब्यूट आहे, रेल ऍट्रिब्यूट आहे आणि त्याचं डिस्प्ले टेक्स्ट काय आहे तुमच्याकडं, क्लिकिंग अ रेडिओ बटन. ओके. पण आपल्याला यूज काय करायचंय आता, पार्शियल लिंक टेक्स्ट. पार्शियल लिंक टेक्स्ट काय सांगतं की लिंकचं जे काही टेक्स्ट आहे याचं टेक्स्ट काय आहे, पूर्ण क्लिकिंग अ रेडिओ बटन. तर पार्शियल लिंक टेक्स्ट काय सांगतं, त्या पूर्ण जे काय डिस्प्ले टेक्स्ट आहे त्याच्यातलं जर तुम्ही मला पार्शियल जरी कंटेंट दिले तरी मी तुम्हाला त्या लिंकवरती काय करून देईल, क्लिक करून देईल. म्हणजे पार्शियली म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल क्लिकिंग अ रेडिओ बटन, त्यातलं मी फक्त पार्शियल टेक्स्ट कन्सिडर केलं रेडिओ बटन आणि मी त्या मेथडला आता कॉल दिला फॉर एक्झाम्पल. आता आपण ह्याला काय करू, थोड्या वेळासाठी कमेंट करून ठेवू आणि त्याच्याऐवजी आपण काय करू, ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट बाय डॉट पार्शियल लिंक टेक्स्ट आणि आपण फक्त जे काय पार्शियली त्याच्यात कॉपी केलं होतं रेडिओ बटन एवढंच टेक्स्ट घेऊ आणि क्लिक म्हणू. आता पार्शियल लिंक टेक्स्ट मी जसं तुम्हाला म्हटलं ही मेथड काय करते, या मेथडचं एक्सपेक्टेशन काय आहे की तुम्हाला लिंकवरती जर क्लिक करायचं असेल आणि त्या लिंकमध्ये जे काय त्याचा डिस्प्ले टेक्स्ट असेल त्या डिस्प्ले टेक्स्टच्या पार्शियली जरी तुम्ही मला व्हॅल्यू प्रोव्हाइड केली तरीही मी तुम्हाला त्या एलिमेंटला युनिकली आयडेंटिफाय करून देईल आणि त्याच्यावरती तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करून देईल. ओके. सो नाव आता आपण बघू, जर मी क्लिकिंग ऑन रेडिओ बटनवरती मॅन्युअली क्लिक केलं तर एक्झॅक्टली ऑपरेशन काय परफॉर्म होतंय, जेणेकरून आपल्याला ऑटोमेशनमध्ये पण ते कन्फर्म होईल. नवीन एक टॅब ओपन होतोय आणि तुमचं युट्यूब बेसिकली स्टार्ट होतंय. ओके. ओके. हे लक्षात असू द्या की आपण त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर काय होते. आता आपण आपली स्क्रिप्ट काय करू, एक्झिक्यूट करू. ओके. आता मी काय केलं, होमवरती ज्या लिंक टेक्स्ट मेथड यूज करून आपण गेलो होतो त्याला कमेंट केलाय कोड आणि आता आपण पार्शियल लिंक टेक्स्ट ही मेथड यूज करून त्याला फक्त पार्शियली टेक्स्ट पाठवलं रेडिओ बटन, त्याच्यावरती आपण त्याला काय करायला सांगितलं, क्लिक करायला सांगितले आणि जेणेकरून त्यांनी एक युट्यूबवाला चॅनल काय केला पाहिजे, ओपन केला पाहिजे. आय जस्ट रन. मॅक्झिमाइज नेम मध्ये तो आता टाकेल समोर, वॉटर चेकबॉक्स सिलेक्ट करेल आणि फायनली तुमच्या क्लिकिंग रेडिओ बटन याच्यावरती आयडियली क्लिक करायला पाहिजे आणि जेणेकरून आपला युट्यूबवाला जो चॅनल आहे तो ओपन होईल. नाव यू कॅन सी क्लिकिंग ऑन रेडिओ बटन केलं, युट्यूबवाला तुमचा चॅनल सुरू. ओके. दॅट मीन्स आपण त्या पर्टिक्युलर पार्शियल लिंक टेक्स्ट या मेथडला आपण पार्शियली त्याचं डिस्प्ले टेक्स्ट पाठवलं होतं तरी त्यांनी त्या एलिमेंटला युनिकली आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यावरती क्लिक हे ऑपरेशन काय केलं, त्यांनी परफॉर्म केलं. This is how we can use different strategies to identify different elements, HTML element on any web page. So आपण आज कव्हर केलं 4 स्ट्रॅटेजीज, आयडी, नेम, लिंक टेक्स्ट आणि पार्शियल लिंक टेक्स्ट. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स?